हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या माझ्या पहिल्या डेली व्लॉगमध्ये. पहिला डेली व्लॉग याच्यासाठी बोलतीये कारण का मी आजपासून रोज व्लॉग टाकायचं विचार करतेय. बघू ते किती सक्सेस होत आहे. आणि हो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला की तुम्ही स्वतः कसे आहात आणि स्वतःची काळजी घेताय का? हा प्रश्न मी तुम्हाला का विचारलाय हे मी पुढे सांगतेच, पण आज मी तुमच्याबरोबर सकाळचं रुटीन शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये जास्त काही नाही, पण चपाती दाखवणार आहे. कारण का मला 1-2 आठवडे आधी एक प्रश्न विचारला होता कोणीतरी की तू त्रिकोणी चपातीची गोल चपाती कशी बनवतेस, आणि याचं एक्सप्लेनेशन काय मला देता येईना, म्हणून म्हटलं की तुमच्याबरोबर मी एक चपाती बनवून शेअर करते की कशी बनते त्रिकोणी चपातीची गोल चपाती. व्हिडिओला मी आता सुरुवात केली आहे, पण मी खूप लवकर उठले होते. त्याच्यानंतर मी माझं रोजचं रुटीन आवरलं, माझी एक्सरसाइज आणि सगळं काही तुम्ही बघताय की आता माझं अर्ध जेवण सुद्धा बनवून झालेलं आहे. चपातीचं पीठ मळून मी ठेवलेलं आहे, कारण चपातीचं पीठ जर तुम्ही 15 ते 20 मिनटं छान सेट होऊ दिलं, जेवढं जास्त वेळ असेल तुमच्याकडे, तर ते जास्त चांगलं फुगतं आणि खूप चांगली सॉफ्ट मऊ चपाती बनते. त्यामुळे चपातीचं पीठ मळून घेतलं, मेथीची भाजी बनवून घेतली, मला जरा परत एकदा गरम पाणी प्यायचं होतं ते पिऊन घेतलं. आणि आता मी दाखवते. असा गोल उंडा घ्यायचा, त्याचं असं गोल करून त्याच्यामध्ये तेल किंवा तुम्ही जे काही यूज करत असाल तूप वगैरे ते लावून घ्यायचं. त्याच्यानंतर असा त्रिकोण बनवायचा, बरोबर आहे. तर आता एक्स्ट्रा अशी काही ट्रिक नसली तरी एक ट्रिक मी तुम्हाला इथे सांगू शकते की हा जो त्रिकोण आहे ह्याला पीठ लावल्यानंतर तुम्ही जेव्हा लाटायला सुरुवात कराल तेव्हा त्याचा एक कोना स्वतःकडे करायचा आणि 2 कोने समोरच्या साईडला असले पाहिजेत. असा उलटा त्रिकोण आपण ठेवायचा आपल्याकडे एक कोना करून. आणि मग जर का तुम्ही सुरुवात केलीत तर हळूहळू त्याचा गोल बनत जातो. तुम्हाला फक्त काठ गोल करायचे आहेत, म्हणजे काठ लाटायचे आहेत. जिथे चपातीचा जो आहे थर तो जाड आहे तिथे जास्त लाटायचं, मध्ये जास्त चपातीला लाटायचं नाही. आणि हो, चपातीला जास्त प्रेशर देऊन लाटायची गरज नसते, नाहीतर ती चपाती फुगणार नाही. हलक्या हाताने चपाती लाटून घ्यायची. शक्यतो साईड कडा लाटून घ्यायच्या असतात, मध्ये जास्त लाटायची गरज पडत नाही आणि असा गोल तयार होतो. पाहिलं, तुमच्याशी बोलत बोलत चपाती गोल झाली सुद्धा. आणि हो, ही एका दिवसाची किंवा लगेचच येणारी ट्रिक नाहीये. मी वर्षानुवर्ष चपात्या बनवतेय. प्रॅक्टिसने कुठलीही गोष्ट परफेक्ट होत असते. तुम्ही जर का आत्ताच चपाती बनवत असाल तर थोडा वेळ लागेल, किंवा तुमची ट्रिक, तुम्हाला काही वेगळी ट्रिक माहिती असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करून बघा. पण जर का तुम्ही सतत एकच गोष्ट करत असाल तर थोड्या दिवसांनी ती गोष्ट तुम्ही डोळे झाकून परफेक्टली करू शकता. आणि आता राहिला प्रश्न माझा चपाती बनवण्याचा, तर मी वर्षानुवर्ष रोज नसले बनवत चपाती, तरीही सतत मी ही चपाती बनवत असते. त्यामुळे मी आता अगदी डोळे झाकून म्हटलं तरी चपाती बनवू शकते. लिटरली डोळे झाकून नाही, पण मी कसंही कितीही फास्ट चपाती बनवू शकते. तुम्ही जर बघू शकता की माझी चपाती इतकी सॉफ्ट असते की संध्याकाळपर्यंत सुद्धा ती एकदम मऊ राहते, कारण हे सगळं मी प्रॅक्टिसनेच शिकली आहे. तुम्ही सुद्धा शिकाल. आता बघताय ना, मी शूट करत करत एक चपाती माझी पळपुटावर रेडी आहे आणि दुसरी इकडे मी भाजते आहे. तर तव्यातली चपाती भाजेपर्यंत पळपुटावरची चपाती रेडी असणं ही सुद्धा एक कला आहे. चला तर मग जेवण बनवेपर्यंत बाहेर इतका जोराचा पाऊस आला. तुम्हाला काय माहित, मी आवाज कमी केल्यामुळे किती ऐकायला येतोय, पण बाहेर खूप मोठा पाऊस येत होता आणि झाडांची हिरवळ आणि ते पाऊस, सगळं वातावरण इतकं मस्त झालं होतं. खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं मस्त चहाचा किंवा कॉफीचा कप घेऊन बसावं, हा पाऊस एन्जॉय करावा. पण तसं करण्यासाठी वेळ नव्हता. मला निघायचं होतं ऑफिसला जाण्यासाठी. आणि बिचारा तो छोटूसा कढीपत्ता बघितलं किती हलतोय, तो खूपच बारीक आहे. आणि माझी झाडं पण बघून घ्या तुम्ही, छान आहेत ना झाडं. चला तर मग आता ऑफिसला निघूया. मी ऑफिसला जाण्यासाठी कशी रेडी झाली होते हे मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अपलोड केलेलं आहे, ते पण नक्की चेकआउट करा. आणि हो, आज मी व्हाईट शर्ट घातलाय कारण आज आमच्या ऑफिसमध्ये इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन होतं. आज 14 तारीख आहे, फ्रायडे आहे. आणि इथे मी ना हेडफोन शोधत होती. आयत्या वेळेला माझं असंच चालू असतं, काही ना काहीतरी मी विसरत असते. चला. आज आमच्या स्टेशनला खूप भारी वाटत होतं, कारण देशभक्ती गीतं लावली होती आणि ती ऐकून खूप भारी वाटलं. मी तुम्हाला पण ऐकवण्याचा प्रयत्न केला. कोणी कोणी गाणं ऐकलं आणि कोणतं गाणं होतं हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग मी पोहोचते आता ऑफिसला. आज ऑफिसला गेल्यानंतर मला खूप पटापट कामं आवरायची आहेत.
सेलिब्रेशन आहे ही एक वेगळी गोष्ट आहे, पण संध्याकाळी मी इथूनच मम्मीकडे जाणार आहे आणि त्यासाठी मला सगळी कामं करून वेळेत निघायचं आहे, कारण तिकडे जायला मला लेट होईल. ऑफिसच्या खाली सुद्धा छान हिरवळ आहे. लंच नंतर मी इथे एक 4-5 राऊंड मारते, कारण हिरवळ बघून कोणाला चांगलं वाटत नाही. आणि असं सगळं करत मी पोहोचले ऑफिसला. आणि माझं मॉर्निंग रुटीन असंच असतं, मी बऱ्याच वेळेला तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये पोहोचले आणि सगळी वीकली महत्त्वाची कामं संपवली. आणि हो, मी सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की स्वतःची काळजी घेताय ना, हा सगळ्या महिला वर्गांना विचारलेला प्रश्न आहे. कारण आपण सगळे स्वतःची काळजी न घेताच इतर गोष्टींमध्येच बिझी असतो. म्हणून मी आवर्जून हा प्रश्न विचारला होता. जर घेत नसाल तर आजपासून नक्की प्रयत्न करा. एक छोटीशी गोष्ट स्वतःसाठी करा, एक छोटासा प्रयत्न स्वतःसाठी करा आणि त्यानंतर स्वतःला खूप चांगलं फील होईल. हे नक्की करून बघा. आज तर फक्त सॅटर्डेसाठीच जाणार होती, संडेला मला कामं होती, त्यामुळे रिटर्न यायचं होतं. म्हणून फक्त एका दिवसाची धावती पळती ट्रिप होती मंडळी. चला निघूयात आता. संध्याकाळच्या वेळेला मस्त वातावरण झालं होतं आणि माझी ट्रेन पकडायची लगबग चालू होती. त्यासाठीच मी निघाले होते आणि चेहऱ्यावरचा वीकेंडचा आणि माहेरी जाण्याचा दोन्ही आनंद तुम्हाला दिसत असेल. केवढा अंधार आहे. आत्ताच मी मानसरोवर स्टेशनला पोहोचली आणि सवय नाही आहे ना एवढा अंधार बघायची. तर उतरल्यानंतर असं झालं की बापरे, कारण मुंबईत सगळीकडेच गर्दी आणि लाईट, त्यामुळे इकडे अशी शांतता तर नाही आहे, आवाज खूप आहे. पण उतरले आणि स्टेशनच्या बाहेर खूप जास्त अंधार होता. कळलं की मुंबईच्या बाहेर आलं. सकाळपासूनच सगळी दगदग आणि त्याच्यानंतर हा जवळजवळ 1.5 तासाचा प्रवास, हे सगळं करून एवढं जास्त थकवा आलाय, खूप कसतरी झालंय. आता असं वाटतंय की कधी झोपतीये मी. पण ठीक आहे, आता पोहोचेन मी 5 मिनिटात घरी मम्मीकडे. एकाच दिवसासाठी आली, धावती पळती भेट आहे. आता घरी गेल्यावर मी तुम्हाला रिॲक्शन दाखवते माझ्या भाच्याची आणि भाचीची, आणि मग व्हिडिओचा एंड तिथेच करते, कारण त्याच्यानंतर अजिबातच ताकद नाही काही शूट करण्याची. तुम्हाला मी दाखवते. हे असं आहे. असं मुंबईत बघायला मिळणं कठीणच आहे. ते फक्त मुंबईच्या बाहेरच शक्य आहे. आणि कदाचित म्हणूनच मी हातात मोबाईल घेऊन व्हिडिओ बनवू शकते. अंधार बघताय किती आहे. चला तर मग आता पोहोचते मी माहेरी, त्यांची रिॲक्शन दाखवते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हाईपच्या बटनवर नक्की क्लिक करा. भेटूयात आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. बाय.